हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू, सर्वोत्तम मसाले राम बंधू मसाले। नेहरूंचं कर्तव्य आणि मोदींची तुलना होऊ शकत नाही। पंतप्रधान पद संस्थात्मक, त्याची प्रतिष्ठा राखायला हवी। मोदींच्या पंतप्रधान पदाच्या विक्रमावरून शरद पवारांची टीका। ऑपरेशन ब्लू स्टार म्हणजे इंदिरा गांधींचा त्याग। गिरीश महाजन यांचं वक्तव्य आम्हाला मान्य नाही। शरद पवारांची महाजनांवर टीका। पंतप्रधान मोदींचं कार्य अढळ, नेहरूंशी तुलना करण्याचं कारण नाही। शरद पवारांच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। रुपाली चाकणकर यांची आशा मिरगणेंना नोटीस। खरात प्रकरणामध्ये चाकणकरांवर केले होते आरोप। राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरेंनी घेतली शिवसेनेचे मंत्री गोगावलेंची भेट। निवडणुकीमध्ये पाठिंबा दिल्यामुळे मानले आभार। सोलापूरमधील गोकुळ शुगर कारखान्याकडे तब्बल 130 कोटींची थकबाकी। शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोदींचं अभिनंदन। नेहरूंचा विक्रम मोडल्याबद्दल मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी केलं अभिनंदन। फक्त गुजराती आणि मारवाडीच उमेदवार हवेत। खासगी कंपनीने दिलेल्या जाहिरातीवरून पेटला वाद। कारवाई करण्याची महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी। आणि सोने चांदीच्या दरात मोठी घसरण। सोन्याच्या दरामध्ये 4,500 रुपये तर चांदीच्या दरात 11,000ची घसरण। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। राजकारणातली अतिशय मोठी बातमी। टीएमसी पक्ष म्हणजेच ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती आहे। काँग्रेसनं ममता बॅनर्जी यांना विलीनीकरणाचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आलेली आहे। कारण आपल्या सगळ्यांना माहिती असेल, बंगालच्या ज्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या, त्याच्यामध्ये एकतर ममतांचं सरकार गेलं, मात्र त्याचबरोबर त्यांचे आमदार जे निवडून आलेले होते ते सुद्धा त्यांनीही वेगळा गट स्थापन केलेला आहे। आणि याशिवाय खासदार सुद्धा बंड करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आलेली असताना आता काँग्रेस, जो एक सगळ्यात मोठा विरोधी पक्ष आहे देशातला, त्यांनी तृणमूल काँग्रेसकडे हा प्रस्ताव पाठवल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता हा एकमेव मार्ग उरलेला आहे का ममता बॅनर्जींचा टीएमसी पक्ष वाचवण्याचा किंवा त्यांचा पक्ष आणि त्यांचं अस्तित्व वाचवण्याचा, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। मात्र काँग्रेसचा हा प्रस्ताव जर मान्य केला तर मात्र तृणमूल काँग्रेसचं अस्तित्व राहणार का, असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि या सगळ्याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे थेट दिल्लीवरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, काय सांगाल? एक मोठी घडामोड घडण्याची शक्यता आपल्याला दिसतेय। कशा पद्धतीचा हा प्रस्ताव काँग्रेसने दिलाय? बरोबर, सोनिया गांधींसोबत जी ममता बॅनर्जीची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये सोनिया गांधींना थेट प्रस्ताव दिला झाला आहे काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा। त्यामुळे एक मोठा फरक पडण्याची शक्यता व्यक्त जात आहे। काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। उद्या काँग्रेसच्या वतीनं राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक देखील बोलवण्यात आलेली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार जी माहिती पुढे आली आहे, सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्यासोबत काँग्रेससोबत त्यांनी आपला पक्ष विलीन करावा, अशा प्रकारची माहिती पुढे आली आहे। महत्वाचं म्हणजे सोबतच बघितलं, हे अत्यंत महत्वाचं आहे की यामुळे बंगालच्या राजकारणात नवी दिशा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते, नवीन समीकरण जुळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे आता उद्याच्या काँग्रेसच्या बैठकीत काय निर्णय होतो हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे। आज साधारणतः 2 बैठकी जर बघितलं सलग काँग्रेस पक्षाच्या आणि ममता बॅनर्जीच्या साधारणतः सलग 3 बैठकी झाल्या। आज आता कोलकात्याला रवाना झाले आहे। त्यानंतर उद्या आता काँग्रेसच्या बैठकीत काय निर्णय होतो आणि तिकडे तृणमूल काँग्रेसच्या बैठकीत काय निर्णय होतो त्याच्या आधारावरती हे अत्यंत महत्वाचं आहे। पण ज्या पद्धतीनं तृणमूल काँग्रेसमध्ये पक्ष फुटीचा प्रस्ताव आहे आणि त्याचा 20 जे खासदार आहे हे फुटलेले आहे, अशा प्रकारची चर्चा आहे। त्या दरम्यान आता जर विलीनीकरण झालं तर त्यांच्या पुढे कुठले पर्याय उपलब्ध असणार हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे। खरं आहे प्रशांत। त्याच्यामुळे ममता बॅनर्जी आता हा प्रस्ताव स्वीकारणार का, आणि स्वीकारला तर मात्र कशा पद्धतीचं राजकारणातलं आपल्याला चित्र दिसेल तेही बघावं लागेल। याविषयीची अपडेट आपण घेत राहूयात। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर थोड्याच वेळापूर्वी संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलेली होती, बघूयात। की काँग्रेस पक्षातून जे जे घटक बाहेर पडले आहेत आणि त्याने आपापले पक्ष निर्माण केलेले आहेत,
त्या सगळ्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊन एक मजबूत काँग्रेस उभी करणं ही आज काळाची गरज आहे. मी नावं घेत मग तृणमूल काँग्रेस असेल, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल. मी तर असे म्हटलं होतं की अजित पवार गटात विलीन होण्यापेक्षा काँग्रेसमध्ये विलीन व्हा. तर काँग्रेसमध्येच आधी ममता बॅनर्जी होत्या, त्याच्यानंतर त्यांनी टीएमसी पक्ष स्थापन केला आणि आता त्यांचा पक्ष पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन होणार का, हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून घेत राहणार आहोत. दरम्यान पाहूयात पुढची बातमी. शिवसेना ठाकरे गटातील 7 खासदारांनी दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गुप्त भेट घेतल्याची जोरदार चर्चा आहे. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा खळबळ माजणार का, असा सवाल यामुळे उपस्थित होतोय. कारण जे खासदार आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे, त्यांनी शिंदेंची भेट घेतल्याची माहिती आहे आणि दिल्लीमध्ये ही भेट झाल्याची माहिती सुद्धा समोर येते. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील एका खासदाराला केंद्रीय मंत्री पदाची ऑफर देण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे आणि इतर खासदारांच्या राजकीय भवितव्याबाबत सुद्धा आश्वासन देण्यात आल्याची चर्चा आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिंदे गटाकडून ठाकरे गटातील खासदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय, अशी माहिती समोर आलेली आहे. किंबहुना त्यांच्या भेटीगाठी सुद्धा समोर आलेल्या होत्या. ठाकरेंच्या काही खासदारांनी शिंदेंची भेट घेतल्याचं समोर आलं होतं आणि या सगळ्या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणामध्ये नव्या चर्चांना उधाण आलंय. भाष्यच करायचं आहे एवढंच भाष्य करायचं जी चर्चा सुरू आहे त्याच्यावर मला काही भाष्य करायचं नाही एवढंच वाटतं. मला मी ठरवलं आलं वाक्य एवढं काय झालं साहेब, एक 7 खासदारांचा विषय आहे. मला माहित आहे 7 खासदारांचा 10 खास मला काहीच माहिती म्हणजे शिंदे सोबत काहीतरी चर्चा झाली वगैरे सगळा विषय आहे. तुम्हाला माहित असेल मला काही माहिती नाही. कोणीही कुठे जात नाही. ज्यांना जायचं ते गेले. सगळे पक्षाबरोबर मजबूतीने उभे आहेत. आता काय निवडणुका नाहीये. लोकसभेच्या निवडणुकांना जवळजवळ अजून 3 वर्ष आहे आणि सर्व खासदारांचे आमचं शिवसेना पक्ष प्रमुखांचं संवाद सुरू आहे. ह्या वावड्या मागच्या 2 महिन्यापासून उठवल्या जात आहेत गद्दार गटांकडून. पण आमची खात्री आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे खासदार आहेत ते मातोश्रीशी एकनिष्ठ आहेत. माननीय उद्धवजी ठाकरेंबरोबर त्यांची बैठक सुद्धा झालेली आहे. सर्वांनी कबूल केलेलं आहे की आमच्याकडे आमिष अशा पद्धतीची दाखवली जातात, पण आम्ही कोणी त्या आमिषाला बळी पडणार नाही. खासदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची शिंदे साहेबांनी घेतल्याची चर्चा कधी 7 की 8 7, 8, 15 झाले नाही. याच्यावर शिवसेनेनं ऑलरेडी भूमिका स्पष्ट केलेली आहे. साहेबांना दुसऱ्या पक्षातले खासदार आणण्यासाठी कुठेही मिटिंग करण्याची आवश्यकता नाही. कुठचेही खासदार साहेबांना भेटलेले नाहीत. 1.5 महिन्यापूर्वी हीच बातमी चालली की साहेबांना हेच खासदार भेटले, ती परत आता रिपीट झाली. पण साहेब कोणालाही कुठे भेटले नाही. साहेब 2 दिवसापूर्वी देखील आमच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला दिल्लीमध्ये होते. आणखी एक मोठी बातमी आहे. ऑपरेशन ब्लू स्टार विषयी मंत्री गिरीश महाजन यांनी काल पंजाबमध्ये एक मोठं वक्तव्य केलं होतं. ऑपरेशन ब्लू स्टार हा काळा दिवस होता असं वक्तव्य करून त्यांनी वाद ओढावून घेतला. या वक्तव्यावरून ज्येष्ठ नेते शरद पवारांनी गिरीश महाजनांचे कान टोचले. इंदिरा गांधींनी देशाच्या प्रतिष्ठेशी तडजोड केली नाही असं शरद पवार यांनी महाजनांना सुनावलं आणि यावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी महाजनांची बाजू घेत बोलणं टाळलं. आज जे काही महाराष्ट्राच्या माणसांनी वक्तव्य केलं तसं वक्तव्य आम्हाला मंजूर नाही आणि वक्तव्य असंच की इंदिरा गांधी असोत, राजीव गांधी असोत, या सगळ्यांनी शिखांच्यावर अत्याचार केले आणि त्याच्यासाठी शिखांचं नुकसान करणारे हे काँग्रेसचे नेते आहेत असं भाष्य त्या महाराष्ट्राच्या माणसांनी त्या ठिकाणी केलं. एक गोष्ट निश्चितपणे सांगतो
की ज्या प्रकारे शिखांवर काँग्रेसने अत्याचार केला त्याचा निषेध हा जन्मभर आम्ही करू, शेवटपर्यंत आम्ही करू. ज्या प्रकारे कत्लेआम शिखांचा या दिल्लीमध्ये, पंजाबमध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात झालेला आहे, हे सत्य आहे. हे सत्य कोणालाही विसरता येणार नाही. तर ज्यावरून हा सगळा वाद सुरू झाला होता ते वक्तव्य महाजनांचं नेमकं काय होतं तेही बघूयात. 1984, 1984, ये दिन हम कभी भूल नहीं सकते. जिस तरह से हमारे हजारों भाई बहनें शहीद हुए, मारे गए, हमारे पवित्र धर्मस्थल पर सेना का आक्रमण हुआ, मैं यही कहूँगा. इंदिरा जी ने ज़बरदस्ती उन्हें पंजाब में घुसाया, हमारे पवित्र धर्मस्थल पर घुसाया, और उसके बाद में इतनी बुरी तरह हमारे लोगों के कत्ल हुए, जो शहीद हुए हैं. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. नाशिक मधली बातमी आहे. नाशिकमध्ये आता मंत्री नरहरी झिरवळ हे प्रयत्न करताना दिसून येत आहेत. आपल्याला माहिती असेल नाशिकमध्ये अतिशय वेगवान घडामोडी घडताना दिसून येत आहेत विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर. आणि राष्ट्रवादीकडे नाशिकमध्ये तब्बल 107 मतं आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकमधले मंत्री नरहरी झिरवळ जे एक मोठे नेते सुद्धा आहेत राष्ट्रवादीचे, ते आणि आमदार किशोर दराडे यांच्यामध्ये चर्चा होत असल्याची माहिती आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे नाशिकमध्ये तब्बल 107 मतं आहेत आणि महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू आमदार किशोर दराडे भावासाठी आता मैदानात उतरले. दराडेंना महायुतीकडून उमेदवारी मिळालेली असताना गोकुळ गीते यांच्याकडून अपक्ष उमेदवारी भरण्यात आलेली आहे आणि त्यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. गोकुळ गीते यांच्या उमेदवारीमुळे दराडे यांच्या उमेदवारीसमोर आव्हान उभं ठाकलेलं आहे. आमदार किशोर दराडे यांच्याकडून आता काल गणेश गीते यांच्या भेटीनंतर आज महायुतीमधील मंत्री नरहरी झिरवळ यांची भेट घेऊन चर्चा त्यांनी केलेली आहे. कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात गणेशापासून करायची असते, म्हणून गणेश गीते यांना भेटून त्यांच्या पत्नीकडे मतांचा जोगवा मागितला असं आमदार किशोर दराडे यांनी म्हटलंय. त्याच्यामुळे आता या ठिकाणी प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण राष्ट्रवादीची जी मतं आहेत ती सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे शिवसेनेचा उमेदवार निवडून येण्यासाठी. आणि दुसरीकडे भाजप मित्रपक्ष आहे, मात्र त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत त्यांनी बंडखोरी केलेली आहे. त्यामुळे भाजपचे जे मतदार आहेत ते आता त्यांच्या पक्षामधल्या नेत्याला मतदान करणार का याविषयी प्रश्न उपस्थित होत असतानाच दुसरीकडे मतांची जुळवाजुळव दराडे बंधूंकडून केली जात असल्याचं दिसतंय. यांच्यासोबत चर्चा झालेली आहे. काय नेमकं चर्चा आहे? एकीकडे आपल्या भाऊ जे आहेत ते महायुतीकडनं उमेदवारी करतायत, दुसरीकडे अपक्षांचं आव्हान जे ते आपल्याला बघायला मिळतं. बघा, आमचे सहकारी मित्र आहे झिरवळ साहेब, मंत्री महोदय, त्यांची तब्येत बरोबर नव्हती, ते हॉस्पिटलला होते, त्यामुळे मी त्यांना भेटायला आलेलो आहे. युतीचा धर्म झिरवळ साहेब पाळतील, दराडे पाळतील, सर्व पाळतील, त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही असं मला वाटतं. खरं तर गोकुळ गीते यांच्या पाठिंब्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. महायुतीतील 3 मंत्र्यांसोबत बैठक झाली, मात्र तरी देखील कुठेतरी यश मिळताना पाहायला मिळत नाही आपल्याला. नाही, मी कालही सांगितलं माझ्या बाईटमध्ये, आता सांगतो, 3 मंत्री म्हणजे आपल्या पक्षाच्या जे मतदार आहेत त्यांना भेटण्यासाठी ते येत आहे. यानंतर अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत. लक्ष्मण, काय सांगाल? एकीकडे बंडखोरी कायम आहे, तर दुसरीकडे महायुतीमधले जे मतं आहेत ते सिक्युअर करण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत. काय अपडेट्स? आपण बघतोय नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये एक जोरदार घडामोडी ज्या आहेत त्या आपल्याला घडताना पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडे जवळपास 100हून अधिक मतं आहे आणि या सगळ्या मतांची एक मताची जुळवाजुळव जी आहे ती या ठिकाणी केली जाते. आपण बघतोय नाशिकमधला जे महायुतीचे उमेदवार आहे, अर्थात शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आहे नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे मैदानात उतरलेला आहे आणि किशोर दराडे हे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची लोकांच्या भेटीगाठी घेत आहे. नरहरी झिरवळ यांची त्यांनी भेट घेतलेली आहे. नरहरी झिरवळ यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची जी मतं आहे ती आपल्या भावाला मिळावी असा प्रयत्न त्यांचा आहे. त्यांच्या पक्षाची बैठक लावावी, मिटिंग लावावी अशा स्वरूपाची मागणी जी आहे ती किशोर दराडे यांनी
नरहरी झिरवळ यांच्याकडे केली आहे, कारण या निवडणुकीमध्ये नरेंद्र दराडे हे उमेदवार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीची भूमिका अद्यापर्यंत समोर आली नाहीये. भाजपकडनं बंडखोरी झालेली आहे, मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून कुठलाही बंडखोर नाही. त्यामुळे ती 100-125 जी मतं आहे ती आपल्या भावाला मिळावी याचा प्रयत्न त्यांचा आहे. महायुतीत जरी असली तरी देखील नाराजी नको म्हणून अशा पद्धतीच्या भेटीगाठी नाशिकमध्ये होताना पाहायला खरं मिळतात. आहे लक्ष्मण. त्याच्यामुळे आता पुढे जाऊन नेमकं काय काय होणार ते बघावं लागणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणि नाशिक विधान परिषदेच्या जागेवरून वाद काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर अजूनही ठाम आहेत. गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. निवडणूक जवळ आलेली आहे आणि अशातच गोकुळ गीते माघारी घ्यायला तयार नाहीयेत अशीच काहीशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्यासोबत अनेकांनी चर्चा केली आहे, त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केली तरी सुद्धा ते निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. गोकुळ गीते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहितीही आहे. मात्र मुख्यमंत्री दिल्लीला आहे, त्यामुळे आज शिंदेंची ते भेट घेणार म्हणजेच उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं गीतेंनी स्पष्ट केलंय. तसंच फडणवीसांनी दिल्लीला बोलावलं तर थेट दिल्लीमध्ये भेटण्यासाठी जाईन असं सुद्धा गोकुळ गीते म्हणतायत. दरम्यान मी देखील निवडणूक लढण्यावर ठाम आहे असं त्यांनी सांगितलंय. तर दराडेंना जिंकून आणण्यासाठी त्यांना पाठिंबा हवाय आणि बंधू जे गीते बंधू आहेत ते गणेश गीतेंना सुद्धा ते थांबवण्यासाठी सांगतायत असा खुलासा सुद्धा गोकुळ गीतेंनी केलेला आहे. लढण्यावर ठाम आहे आणि माझा प्रचार पण चालू आहे. काल पण मी त्या ठिकाणी सटाण्यामध्ये व्यक्तिगत सगळ्या नगरसेवकांच्या गाठीभेटी घेतल्या. नंतर सायंकाळी मी मालेगावच्या नगरसेवकांच्या गाठीभेटी घेतल्या. तर गणेश भाऊ काल दुपारीच मुंबईकडे रवाना झालेले, पण मला आता माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी दिल्लीला गेलेले आहेत. पण मला गणेश भाऊंचा निरोप आहे की आपल्याला उपमुख्यमंत्री शिंदे साहेब त्या ठिकाणी आज भेटणार आहेत. माझी भूमिका मी काल परवा पण स्पष्ट केली की मी थांबवू शकत नाही. आज मी सांगतोय, थांबणे हा शब्द माझ्या डिक्शनरीत येत नाही. मी जर थांबलो तर या अशा चर्चा केल्या जातील आणि समोरचा उमेदवार पण तितकाच भयानक आहे. ते वावड्या उठवतील का आम्ही एवढे दिले तेवढे दिले. आणि माझा स्वभाव तो नाही, घ्यायचे असते तर मला ते 8 दिवसापासून प्रलोभन पण देत आहे, पण मला त्यांचा रुपयाचं भीक पण त्या ठिकाणी मी घेणार नाही. मला त्याची गरज पण नाही. मी माझ्या 2 टायमाचं जेवण करून सुखी आहे. 3 दिवस पत्रकार परिषदेमधून सांगतोय की मी शिवसैनिक आहे, मी प्रचंड आशावादी आहे, प्रचंड सकारात्मक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की नाशिकच्या बाबतीमध्ये अनेक वेळा गणेश गीतेंची चर्चा झालेली आहे, गोकुळ गीतेंची चर्चा झालेली आहे, गिरीश महाजन साहेबांनी देखील चर्चा केलेली आहे. काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही गणेश गीतेंशी बोललेले आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज संध्याकाळपर्यंत त्याच्यावर काहीतरी योग्य तो निर्णय निघेल. त्यांनी इच्छा व्यक्त केली तर आज माझ्या माहितीप्रमाणे शिंदेसाहेब देखील दिल्लीमध्ये आहेत, पण त्यांनी इच्छा व्यक्त केली तर आम्ही आहोत ना, आम्ही मध्यस्थी करून साहेबांची त्यांची भेट घालून देऊ.